तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगरपालिका निवडणुकीमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात भाजपाने जळगाव जामोद नगरपालिकेत घवघवीत यश संपादन केले आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांसह नगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे। या विजयानंतर लोकनियुक्त भाजपाचे नगराध्यक्ष गणेश रामेश्वर दांडगे यांचा पदग्रहण सोहळा व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 1 कोटी रुपये किमतीच्या नगरपरिषद सभागृहाचा लोकार्पण सोहळा 5 जानेवारी 2026 सोमवार रोजी आयोजित करण्यात आला। जळगाव जामोद नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा स्वागत समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। या प्रसंगी शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। 5 जानेवारी 2026 सकाळी 10:30 वाजता स्थानिक नगरपरिषद सभागृहात पार पडणाऱ्या या पदग्रहण व लोकार्पण सोहळ्यानंतर जळगाव जामोद नगरपालिकेच्या नवीन अध्यायाला प्रारंभ होणार आहे। शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी नगरपालिका प्रशासन सदैव तत्पर राहून विकास करीत आहे आणि यापुढेही करणार असल्याची ग्वाही नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली असून 5 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव जामोद नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सूरज दिलीप जाधव यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह वैभव वडोदे, जळगाव।